नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजच्या काळातील गोमंतकी नारी आपला संसार सांभाळून एखादा उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी व्यवस्थितपणे सांभाळत असते. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आजच्या काळातील गोमंतकी नारी ही वयाच्या 60 नंतरही सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहे. अनेक क्षेत्रे ती अगदी यशस्वीपणे पादांकृत करीत आहे. अशाच एका कर्तृत्ववान महिलेशी आज आपण गोवा दूरदर्शनच्या या साहित्य दर्पण या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधणार आहोत. त्यांच्याशी मन मोकळेपणाने खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत. ती कर्तृत्ववान महिला म्हणजे ज्येष्ठ, प्रतिथयश आणि सुप्रसिद्ध गोमंतकी साहित्यिक सौ मेघना गजानन कुरुंदवाडकर. नमस्कार मेघनाताई. नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या या साहित्य दर्पण कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद. मेघनाताई, आपली जन्मभूमी बेळगाव आणि कर्मभूमी गोवा. सो आपला बेळगाव टू गोवा असा हा जीवनाचा प्रवास कसा होता? मी मूळची बेळगावची आहे. माझं बालपण, माझं शिक्षण बेळगावला झालं. RPD कॉलेजमध्ये मी BA शिक्षण केलं आणि वयाच्या 20व्या वर्षी मी लग्न होऊन मडगावला आले. कारण काय तर माझे मिस्टर मडगावला इंजिनियर म्हणून नोकरी करत होते आणि त्या निमित्ताने मी इकडं मडगावला आले. असा हा आमचा प्रवास सुरू झाला, म्हणजे बेळगाव ते गोवा. आणि आता मी जवळजवळ 40 वर्ष इथं गोव्यातच आहे, त्यामुळे मी आता गोव्याचीच झालेली आहे. बरोबर. आता आपण प्रतिथयश साहित्यिक म्हणून गोवा आणि गोव्याबाहेरही सुप्रसिद्ध आहात. सो आपल्या साहित्यिक प्रवासाला ॲक्च्युली कधी, कुठे आणि कशी झाली? त्याचं असं झालं की मी बेळगावला असतानाच तरुण भारतमध्ये माझी कविता प्रसिद्ध झालेली होती दिवाळी अंकात. आणि त्यानंतर मी गोव्याला आल्यानंतर मला सगळंच हे जग नवीन होतं. कोणाच्या फारशा ओळखी नव्हत्या. पण सुरुवात अशी झाली की मी एक कथा स्पर्धा राष्ट्रमतनी आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेत मी माझी कथा दिली होती. त्या कथेला बक्षीस मिळालं नाही, परंतु माझी त्या निमित्ताने आपले चंद्रकांत केणींची माझी ओळख झाली आणि ते म्हणाले तुम्ही लिहित राहा काहीतरी वेगवेगळं. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू राष्ट्रमतमध्ये लिहायला लागले. मग तिथं 6 महिन्याचा मी पत्रकारितेचा कोर्स केला. त्यामुळे मला आणखीन जास्ती त्याचे बारकावे कळले की आपण कसं लिहावं, त्याच्यानंतर पेपरला नंबर घालावेत, म्हणजे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी मला माहिती नव्हत्या तर बरंचसं मी तिथे शिकले. आणि लिहिण्याचा एक कॉन्फिडन्स म्हणतात तो मला तिथं आला. मग मला चंद्रकांत केणींनी एका लमाणीबाईंची मुलाखत घ्यायला सांगितली. कथा लिहित होते मी, अनुवाद करत होते. तिथं खूप काही मी शिकले आणि ही माझी त्या लेखनाची अशी हळूहळू सुरुवात झाली. आणि मग मला थोडं थोडं लोक मेघना कुरुंदवाडकर या नावाने राष्ट्रमतमुळे मडगावातले तरी ओळखायला लागले. आपण अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि आपल्याला अनेक भाषाही अवगत आहेत. या सगळ्या भाषांचा आपल्या साहित्यिक जीवनात किंवा लेखनात कसा उपयोग झाला ते सांगा. त्याचं काय झालं, माझं शिक्षण मराठीमधून झालेलं आहे बेळगावला असल्यामुळे. आणि माझे मिस्टर कानडी आहेत, त्यामुळे आमच्या घरात पूर्णपणे कानडी आहे. मग मराठी आणि कानडी ह्या 2 भाषा मला बोलण्यापुरत्या, म्हणजे मराठी लिहिता येत होतं पण कानडी लिहिता येत नव्हतं, पण मला त्या अवगत झाल्या. गोव्यात आल्यामुळे मला कोकणी भाषा यायला लागली, जे हळूहळू करत मी ती शिकत गेले. हिंदी शाळेत मी सुरुवातीला शिकवत होते, त्यामुळे मी हिंदीमधून कविता करायला शिकले, हिंदीतून कथा लिहिल्या आणि हिंदी बोलायलाही शिकले, त्यामुळे हिंदीही मला येते. नंतर मी गुजरातला काही दिवस होते, त्यामुळे मला गुजराती भाषा येते. अशा थोड्या थोड्या भाषा येत होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा उद्योग असल्यामुळे, माझ्या उद्योगामुळे बरेच मला वेगवेगळ्या भाषेचे लोक मला मिळाले. आणि त्यांच्याकडूनही मला खूप त्यांचं आयुष्य जाणून घेता आलं आणि त्या सगळ्यातून मी माझं साहित्य आकारत गेले. कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या. त्यामुळे ते साहित्य घडत गेलं. म्हणजे मी हळूहळू माणसं वाचायला शिकले की नुसतंच हे लेखन केलेलं वाचत नाही, तर मी माणसांचे चेहरे, त्यांची भाषा, मग मी चेहऱ्यावरून ओळखते की अरे ही बाई कोकणातली आहे, ही बाई पुण्याची आहे, जे त्यांच्या बोलण्यावरून पण मी ओळखायला लागले. आपण मुलाखतींवर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत, त्याबद्दल सांगा ना.
माझी 3 पुस्तकं मुलाखतींची प्रसिद्ध झालेली आहेत. पहिलं पुस्तक म्हणजे 2002 साली मला तरुण भारतनी एक पान दिलं होतं शुक्रवारचं, आणि त्याच्यावर हुशार आणि हरहुन्नरी बायकांच्या मुलाखती घ्यायच्या. मग मी दर शुक्रवारी कोण आणि मला मिळतील का असा प्रश्न होता. पण खरं सांगू इतक्या म्हणजे मी वर्षभर ती सिरियल चालवली आणि नंतर त्याचा उंच माझा झोका ग म्हणून मी हे माझं पहिलं पुस्तक काढलं. दुसरं पुस्तक काय झालं तर 60नंतर ज्या बायका काम करतात, मला असं वाटलं की 60नंतर बायका काय काम करतात का नुसत्याच गप्प बसतात, आपल्याला इथं दुखतं तिथं दुखतं म्हणतात, म्हणून बघूया. आणि तेव्हा पुष्पाग्रजने मला ही संधी दिली आणि मी तेव्हा 60 उत्तराची कहाणी हे 60 बायकांचं पुस्तक म्हणजे 60 जणींच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातही मला वेगवेगळे अनुभव आले की बायका नुसत्याच गप्प बसत नाही तर वेगवेगळे काम करतात. कोण शिवण-टिपण करतं असं नाही, कोण टीचर्स आहेत त्या ट्युशन्स घेतात, कोण हिंदी शिकवतं, कोण नाच करायला शिकते, कोण गाणं म्हणजे ह्याच्यानंतर 60नंतर काम करतात. तर त्यांचं मी पुस्तक काढलं. आणि एक मला असंच आव्हान आलं की तुम्ही अपंग लोकांच्या मुलाखती घ्याल का, आणि त्यासाठी मी कोल्हापूर, पुणे, नागपूर असं बरेच ठिकाणी फिरले आणि अनेक अपंग लोकांच्या मी मुलाखती घेतल्या. आणि त्यात मला एक म्हणजे असं दिसलं की आपण बारीक सारीक गोष्टींनी म्हणतो की अरे मला हे नाही, मला ते नाही म्हणून, म्हणजे आपण कणतो की नाही माझ्याकडे म्हणून, पण त्यांच्याकडे एक अवयव नाही तरीसुद्धा तो नाही हे पूर्णपणे समजून ते आहे त्या अवयवावरून किती काम करतात याचा मला अनुभव आला. एक अंध ज्योतिषी होते आणि ते भविष्य सांगत होते. एक अंध नवरा बायको नाशिकची होती, ती दोघंही बँकेत नोकरी करत होती. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही लोकं काम करत होती आणि तेव्हा तर मी ते जग बघून थक्क झाले. अशी ही 3 पुस्तकं माझी मुलाखतींची प्रसिद्ध झालेली आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे ती पोचलेली आहेत आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आता आपण प्रवास वर्णने लिहिलेली आहेत, शिवाय आपण कादंबरी सुद्धा लिहिलेली आहेत, त्याबद्दल सांगा ना. प्रवास वर्णन म्हणजे मी भारतभर जवळजवळ प्रवास केलेला आहे आणि त्याचंही असं आहे की मी टूर ऑपरेटर म्हणून मी काही वर्ष काम केलं आणि त्यामुळे मी इथल्या गोव्याच्या कॉलेजमधल्या मुलांना घेऊन मी हिमाचल प्रदेश, तुमचं बरेच ठिकाणी, कन्याकुमारी, काश्मीर, वैष्णवदेवी असं सगळीकडे मी घेऊन मी स्वतः म्हणजे मी तिथं नोकरीच करत होते, म्हणजे तो मला पाठवत होता आणि मी ते करत होते. तर तिथं ती मुलं सगळी घेऊन जायची, त्यांची जबाबदारी सगळंच माझ्यावर असायचं. ते करता करता मी तिथंही म्हणजे एक दृष्टिकोन ठेवला की अरे इथली माणसं कशी आहेत, इथं काय वेगळं दिसतं आहे असं. ह्याच्यावरून मग मी उत्तरांचल के आचल हे एक प्रवास वर्णन मी लिहिलेलं आहे. भाषा मराठीतच ना? भाषा मराठीतच, पण नाव मी उत्तरांचल के आचल दिलं कारण तो भाग हा आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजे मी त्यांना सांगायची की आमच्या गोव्यात स्वेटर लागतच नाहीत आणि तिथं इतके स्वेटर घातल्याशिवाय चालतच नव्हतं. हे विरोधाभास मला खूप त्याच्यामध्ये पाहायला मिळाला म्हणजे तिथल्या माणसात. आणि इतकी थंडी असून सुद्धा ते लोक 2-2 गॅस सिलेंडर खांद्यावर घेऊन चढत होते. तेव्हा मला खरोखर कीव आली त्या लोकांची की किती हे लोक मेहनती आहेत म्हणून. आणि त्या सगळ्यावर मी उत्तरांचल के आचल हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे? हो. म्हणजे मला वाटतं ते वय तुमचं नव्हतं. त्याबद्दल सांगा ना. म्हणजे तुम्हाला माझं वय नव्हतं, पण मला असं वाटायचं की प्रत्येकजण आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो आणि अरे माझ्या लहानपणी हे असं होतं, हे असं होतं. तर मला असं वाटायचं मला लिहिता येतं तर मग आपण का लिहू नये, निदान मी लिहिलं तर माझी नातवंड वाचतील आणि कोणी वाचेल असं म्हणून मी वयाच्या 50व्या वर्षीच. आणि मला खूप लिहिण्यासारखं होतं कारण माझा वेगवेगळा प्रवास होता, वेगवेगळे उद्योग केल्यामुळे त्याचे अनुभव गाठीशी होते. म्हणून मी 50पर्यंतचं जे काय आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि खूप चांगलं सांगण्यासारखं होतं. ते सगळं मी सांगितलेलं आहे. म्हणजे बेळगावचा काळ मी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, त्या काळचा. आणि त्यानंतर मी गोव्यात आले आणि आता गोव्यात पण मी परिवर्तन होताना बघते आहे. हे सगळंच मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि त्याला मला शारदा पुरस्कार मिळालेला आहे. आता तुम्ही कथा आणि कविता दोन्हींवर प्रयोग केलेले आहेत आणि अनेक पुस्तकांचा तुम्ही, मला वाटतं अनेक पुस्तकं म्हणजे अनेक भाषामधली पुस्तकं असणार, त्या पुस्तकांचा तुम्ही अनुवादही केलेला आहे. सो याबद्दल आमच्या रसिक प्रेक्षकांना सांगा ना. मी आधी कथेबद्दल सांगते. मी कथांमध्ये पण प्रयोग केलेले आहेत. एक तर दीर्घ कथा
अशा 2 कथांचं एक पुस्तक आहे माझं. त्याच्यानंतर एक मध्ये मी हॅलो मी बोलतेय अशा ह्याच्यात ती बाई फक्त बाईच बोलते आणि संपूर्ण कथा त्याच्यातून तुम्हाला कळते. असा एक असे वेगवेगळे प्रयत्न मी कथांमध्ये केलेले आहेत आणि कथांची तर अनेक पुस्तकं माझी प्रसिद्ध आहेत. दुसरं काय म्हटलं, कवितेचे तर माझे 5 प्रकार आहेत. म्हणजे एक बालगीतं, ते सुद्धा मी पूर्वी म्हणजे बालवाडीत शिकवत होते काही काळ, त्यामुळे मी बालगीतं वगैरे लिहिलेली आहेत. नंतर काही दिवस मी बालमासिकाची संपादिका म्हणून काम केलं होतं आणि तेव्हाही मी कथा आणि कविता लिहिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचाही मला उपयोग करता आला. तर बालकविता लिहिलेल्या आहेत. नंतर ललित आणि काव्य असं मिसळून मी दीर्घकाव्य म्हणजे ललित काव्य म्हणावं किंवा दीर्घकाव्य त्याचंही एक पुस्तक मी लिहिलेलं आहे, मनात माझ्या म्हणून. एक नॉर्मल रे घना म्हणून ते पहिलं माझं पुस्तक आहे, ते नॉर्मल कवितांचं आहे. 4 झाल्या. आणि 5वी मी काव्यात्मक कादंबरी म्हणजे संपूर्ण कादंबरी त्यात ती एकटीच बोलते आहे अशी जवळजवळ 40 प्रकरणं असलेली ती कादंबरी माझी नुकतीच 1-2 महिन्यापूर्वी. ती कवितेतून कादंबरी, संपूर्ण कवितेतून आणि ती मला कादंबरी. वाटतं तो प्रयोग तुमचा यशस्वी झाला. कारण आणि तो गोव्यात पहिला प्रयोग आहे अजूनपर्यंत. नक्कीच. आणि मला वाटतं तुमच्या त्या पुस्तक प्रकाशनाला मी सुद्धा होते, म्हणजे त्या सोहळ्याला गोवा मराठी अकादमीचा सुंदर असा सोहळा संपन्न झालेला होता आणि त्या सोहळ्यात तुमच्या या कादंबरीचं प्रकाशन झाले होतं, कवितेतून कादंबरी. हा एक वेगळा प्रयोग. त्या प्रकाराबद्दल सांगा ना आमच्या रसिक प्रेक्षकांना. कसं तुम्हाला सुचलं, कशा प्रकारची ती कादंबरी, म्हणजे विषय त्यातली ती आहे ती म्हणजे तिला तरुणपणापासून आतापर्यंत म्हणजे आता ज्या वयस्क झालेली आहे ती बाई आणि तिला त्या त्या काळात कसं कसं काय बदलत गेलं आणि ती ते सगळं आपल्या मनातलं आपल्या प्रियकराला सांगतेय. म्हणजे त्याच्यापर्यंत ते पोचताय की नाही माहिती नाही, पण ती ते प्रत्येक त्याला सांगतेय. अशा त्या प्रकरणातून ते गेलेलं आहे. म्हणजे बघितलं ते की तिला आधारित आहे, स्त्रीवर आधारित आहे, स्त्रीच्या मनावर आधारित आहे. आणि तिला आता निवांतपणा मिळाल्यानंतर काही आठवणी येत आहेत म्हणजे त्या ह्याच्यातल्या, आणि ती त्याच्यातून त्याच्याशी बोलती आहे आणि तिला वाटतं की तो एकदा तरी आपल्याला भेटावा, पण ते शक्य नाही आहे कारण तिचा संसार आहे, त्याला त्याचा संसार आहे. एक असं काल्पनिक चित्र मी घेतलेलं आहे आणि आता या रिकाम्या वेळात तिला ते सगळं जुनं आठवत आहे. अशी ती कादंबरी आहे. म्हणजे मला एक वाटलं आपण प्रयोग करून बघूया किती लिहिता येतं आणि असं करत करत मी 40 प्रकरणं लिहू शकले. तुम्हाला अनेक पुरस्कार, मान, सन्मान लाभलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. माझा म्हणजे लेखन पुष्कळ लिहिलं मी, कारण गोमंतक, तरुण भारत, नवप्रभा सगळ्यातून लिहित होते आणि तेव्हा अशी पुस्तकं पटापट निघत नव्हती. त्यामुळे माझं पहिलं पुस्तक बरंच उशिरा आलं. त्याचं नाव आहे रे घना आणि त्या पुस्तकाला मला गोमंतक मराठी अकादमीचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मला मिळालेला होता. त्यानंतर पुण्याचा इंदुमती लांडगे पुरस्कार त्याच संग्रहाला मिळालेला होता. दुसरं मी आत्ता म्हटलं ना की ललित आणि काव्य यांच्या मिश्रणातून मी मनात माझ्या हे पुस्तक लिहिलं आणि त्याचे भाग नवप्रभामधून येत होते त्या काळी आणि त्याचं पुस्तक लिहिलं. त्याला मला प्रागतिक विचारमंचचा बाभ बोरकर पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या आत्मचरित्राला शारदा पुरस्कार मिळालेला आहे. 2013 साली समाज कल्याण खात्याचा यशोदामिनी पुरस्कार मला मराठी साहित्यासाठी मोठा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि त्यानंतर गोमंतक मराठी साहित्य सेवा संघाचा साहित्य यशोदामिनी हा पुरस्कार मला मिळाला नाही. आणि त्यानंतर हल्ली मला मिळाला तो कला गौरव हा समाज कल्याण खात्याचा मानाचा पुरस्कार मला मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार मला मिळाले. अनेक कवितांना छोटे मोठे पुरस्कार मिळाले. पण मी पुरस्कारासाठी प्रयत्न केले नाहीत, मी खरंच सांगते. पण मी लिहित गेले आणि आपोआप मला मिळालेले आहेत. मी कुठेही अशी धडपड किंवा कुठे अजूनही मला अशी पुस्तकं पाठवावीत आपण काहीतरी बक्षिसासाठी असं वाटत नाही मला जास्ती करून. मेघनाताई, तुम्ही तुमचा संसार व्यवस्थित नीटनेटका सांभाळता, तुमचा उद्योगही व्यवसाय जो आहे तो व्यवस्थित सांभाळता आणि या व्यतिरिक्त तुम्ही सातत्याने लिहित आहात. म्हणजे हे कसं तुम्ही सगळं जुळवून घेता ते सांगा ना आम्हाला. संसार तर मी मांडलेलाच आहे, तो मी पूर्णपणे सांभाळते. माझ्या या संपूर्ण यशात माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं ही माझ्या सतत पाठीशी असतात.
मुलं पण चांगली शिकलेली आहेत. हो. मुलगी CA आहे, हो. मुलगा IT इंजिनियर इंजिनियर आहे. आहे. पण कुठल्याही परिस्थितीत त्यांना मी सांगितलं ना की मला असं असं करायचं आहे, तर ती कधीही नाही म्हणत नाहीत. आणि माझे मिस्टर यांचं तर मला संपूर्ण सहकार्य आहे. त्या तिघांच्या सहकार्याशिवाय मी इथपर्यंत येऊन पोचले नसते, हे मी अगदी नम्रपणे सांगते. म्हणजे बघितलं ते बरोबर. याचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे मला बरं वाटतं की बाबा मी 2 दगडांवर पाय ठेवले पण कुठेही मी घसरले नाही आणि दोन्ही याच्यावरून तोल व्यवस्थित सांभाळला, सांभाळले. ज्याचं मला खरंच म्हणजे माझं मला समाधान आहे बघितलं. आणि हे मी असं म्हणते की ही ईश्वरी कृपा आहे. हो. हा माझा एक त्याच्यामध्ये हे आहे. माझी अनेक पुस्तकं मी ईश्वरा तुलाच म्हणून मी अर्पण केलेली आहेत. म्हणजे पुढची जी अर्पण सगळी पत्रिका. आहेत ना, सगळी पुस्तकं मी ईश्वरा तुलाच हो. असं हे केलेलं आहे. आता तुम्ही यशस्वी उद्योजिका सुद्धा आहात, सो त्याबद्दलचे अनुभव सांगा ना. काय झालं, मी बेळगावहून आले तेव्हा नुसती BA होते आणि त्याला मला काही नोकरी मिळाली नाही. मग मी गोवा युनिव्हर्सिटी झाल्यानंतर मी MA केलं. त्यामुळे असा काळ बराच गेला त्याच्यामध्ये, 10-12 वर्ष गेली. आणि मला म्हणजे मुलं 14 वर्षांनी झाली. त्यामुळे मला मुलांना मोठं करणं ही माझ्यासमोर प्रायोरिटी होती. त्यामुळे नोकरी मला करता आली नाही. मग नोकरी करता आली नाही म्हणून मला एक उद्योग माझा सांभाळावा लागला आणि तो उद्योग सांभाळता सांभाळता मला हे सगळं करावं लागलं. त्यामुळे ह्याकडे वळावं लागलं. म्हणजे मग जो वेळ मिळेल त्यात मी लिखाण करते, माझा उद्योग सांभाळते आणि फावला वेळ मी संसारही बघते. असे सगळे प्रयत्न मी करत असते. शिवाय मला आवडही आहे सगळ्याची. म्हणजे असं नाही की म्हणजे तुमच्या हाताला खूप छान चव आहे, कारण तुम्ही केलेले पदार्थ आजपर्यंत मी सुद्धा खाल्लेले आहेत. सो सांगा ना थोडंफार त्याच्याबद्दल. म्हणजे तोही तुमचा एक छोटासा उद्योग आहे ना. उद्योग केले म्हणजे काय झालं, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे. आणि मी कशालाही कमीपणा मानला नाही. आणि मी मुलांना पण हे शिकवलंय की आपण जे कष्ट करतो ते आपण स्वतःसाठी करतो, त्यात कमीपणा मानायची गरज नाही. आणि ती मुलं माझी ते ऐकतात, ह्याचंही मला बरं वाटतं. काय झालं की जेव्हा नोकरी मिळत नाही मग काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा शिवणाचा म्हणजे मॅक्सीज शिवत होते. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात केलं होतं मी की एक फॅक्टरीसारखी टाकलेली होती ती. बरीच वर्ष मी ते काम केलं. त्याच्यात मला खूप खालचा वर्ग म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंटने मशीन दिलं होतं आणि त्यांना मी ते शिवायला काम देत होते आणि ते दुसऱ्याशी आणून देत होते. असं मी जवळजवळ 10-12 वर्ष पहिली केली. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मला हे काम जमेन असं झालं. त्यानंतर मी आमच्या खाली एक दुकान होतं ते मी दुकान घेतलं आणि दुकान सुरू केलं. दुकानला जोड म्हणून मी केटरिंग सुरू केलं. मी जे करेन त्याला मला वाढतच गेलं. म्हणजे असं झालं. त्यामुळे मी ते पण केलं आनंदाने. म्हणजे मला आवडतं आणि मी तेही करत गेले. आणि आता मी नुसतं दुकान बघते आता, बाकी काही बघत नाही. आणि घर संसार सांभाळते. परत मला आवडी पण खूप आहेत. त्यामुळे आमचं म्हणजे महिला मंडळ आहे, आमचा एक जिम्मा म्हणून मंगळागौरीचा ग्रुप आहे. त्याच्यातून आणि त्याच्यातून मी मंगळागौरीचे खेळ हा कार्यक्रम जवळजवळ 10 वर्ष आम्ही सादर करतोय. बघितलं ते करते. त्याच्यानंतर वाचनाची आवड आहे, सिनेमा बघते, गाणी ऐकते, सगळ्याचीच आवड आहे मला. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला ना आवड असेल तर सवड मिळतेच. म्हणजे आपण नुसतं एक काम घेतो आणि ते हेच काम आहे मला जमते असं म्हणणारे खूप बायका असतात. पण मला असं वाटतं की आपण प्रयत्न केले तर सगळा वेळ. आणि आमच्या आईने आम्हाला एक शिकवलंय, काळ काम ह्याचं वेगाचं गणित. त्यामुळे काय म्हणजे प्रत्येक काम हे वेळीच झालं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण साधतो ना तेव्हा आपण खूप काही करू शकतो असं माझं मत आहे. म्हणजे बघितलं आता मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक वगैरे म्हणणार नाही, कारण तुम्ही मनाने, तुमच्या उत्साहाने आणि तुमच्या कार्याने आजही मला तरुण वाटतात. सो या सगळ्याचा राज आम्हाला पण सांगा ना. म्हणजे स्वतःसाठी असा खास वेळ तुम्ही दिवसातून किती देता? खरं बघशील तर मला असं वाटतं मी बराच वेळ माझ्यासाठीच देते, माझ्या आवडी. पण त्यातूनच तुमचं साहित्य घडतं. म्हणजे मला असं एखादी जर आली कोणी दुकानात आणि काही जर तिने आपली जर सांगितलं काही व्यथा कथा तर मी लगेच त्यावर कथा लिहिते. म्हणजे मला मी उद्या लिहायची म्हणून मग मी ते लिहिते. म्हणजे तो वेळ मी ठेवते. बघितलं तर रफली लिहून काढता? नाही ती सांगते ते नुसतं लक्षात घेते, लक्षात ठेवते आणि मी हे करते. असं काही नाही की त्याची स्टोरी वगैरे हे काही करत नाही. बघितलं तसं मी एका बाईंनी मला सांगितलं की माझं जीवन खूप खडतर आहे आणि त्याच्यावर तुम्ही मला कादंबरी लिहाल का? आणि तिच्यावर मी रोलर कोस्टर ही कादंबरी लिहिली आहे. बघितली तर म्हणजे असंही माझ्याकडे कोणी आलं की तुम्ही याच्यावर माझ्या आयुष्यावर लिहाल का?
तर त्यावरही मी लिहिलेलं आहे. आणि अजूनही माझ्याकडे कोणी आलं तरी अजून मला लिहिण्याची उमेद आहे. त्याच्यात तुळशीदास मळकर्णेकर स्वातंत्र्य सैनिक होते ना, त्यांनी मला म्हटलं की मी तुम्हाला एक एक आठवण सांगत जाईन आणि नवप्रभामध्ये आपण छापून याची व्यवस्था करतो अगदी सुरुवातीच्या काळात. आणि त्याची प्रकरणं आम्ही लिहिते सांगायचे. मी शब्दांकन केलं आहे त्या पुस्तकाचं. आणि ते पुस्तक गोमंतक मराठी अकॅडमीच्या उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळवला त्या पुस्तकाने बघितलं तर. आणि त्याचं शब्दांकन मी केलं होतं संपूर्ण त्या. आणि ते नवप्रभामधून येत होते बघितलं तर. आणि एक म्हणजे हल्लीच मी लक्ष्मणराव बोरकरांचं 18 जून एक क्रांती असा काहीतरी कोकणी पुस्तक होतं, ते मी नुकतंच मराठीमध्ये केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं आधी, पण म्हणजे हा एक आणखीन एक मी हे 2 वेगवेगळे हे केलेले आहेत. म्हणजे हाही मी प्रयत्न त्याच्यात केलेला आहे. म्हणजे साहित्याचं कुणी काही आलं तर मी नाही म्हणत नाही, मी करून देतेच अजूनही. तुम्हाला असं वाटतं का की आजकाल साहित्यातही राजकारण उतरलेलं आहे, असं वाटतं का तुम्हाला? राजकारण उतरलंय का नाही मला कळत नाही, पण आजचा जमाना झटपट सगळं करण्याचा आलेला आहे. म्हणजे बघा, आमच्या काळी प्रसिद्धी मिळवायला इतकी वर्ष लागली, म्हणजे इतकं सगळे केल्यानंतर आज इथं येऊन पोचलेलो आहोत. आज काय होतं, पटपट पटपट लिहितात, लगेच पुस्तकं येतात, लगेच पुरस्कार मिळतात. हे असं सगळं बदलतं. फास्ट जमाना आलेला आहे. त्यामुळे नेमकंपणाने मला काही कळत नाही, पण हे बदलत गेलेलं आहे सगळं, एवढं मात्र नक्की. खूप बदल झाला, खूप बदल झाला, आधीचा काळ आणि आताचा काळ, त्यामुळे खूप बदल झालेला आहे. आता मला सांगा, ज्या महिला साठीच्या जवळ पोहोचलेल्या आहे माझ्यासारख्या आणि ज्या महिलांनी साठी पार केलेली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, एक साहित्यिक म्हणून, उद्योजिका म्हणून? म्हणजे मला असं वाटतं की मी बघितलं साठीचं जे पुस्तक लिहिलं त्यात खूप बायका उत्साही आहेत, प्रयत्नवादी आहेत. कुठेही मुलाखती पण ते सांगते की त्या, असं मला वाटत नाही की त्या कंटाळल्या आहेत किंवा काही. उलट उत्साहाने सगळं काम करतात. मला तर वाटतं त्यांनी आज फिरायला जावं, चांगलं म्हणजे गाणी ऐकावीत, आपल्याला जे काही आवडतंय त्या सगळ्याचा त्यांनी आनंद घ्यावा आणि आपल्या आयुष्याची संध्याकाळ खूप छानपणे सजवावी आणि दारातला प्राजक्त सतत फुलत राहो यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, असं माझं मत आहे. आणि तशाच मताची मी आहे. आनंद घ्यायचा, आनंद घ्यावा, प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यावा. म्हणजे आपण खंतावत नाही, उगीच मला हिने असं म्हटलं, तिने तसं म्हटलं, हेही वाटणार नाही. आणि उगीच हे दुखतंय ते दुखतंय म्हणून तिकडे लक्ष जाणार नाही. आपण काहीतरी करत असलो की आपल्याला काय होतं ह्याकडे आपलं लक्ष जात नाही, असं मला वाटतं. तर सतत कार्यमग्न असावं, माणसाला भेटावं. नुसतं आज झाली मोबाईलचं युग झालं आहे की कोणी कोणाशी बोलत नाही, प्रत्येकजण मोबाईलमध्ये असतो. तर मी म्हणते सगळ्यांशी संपर्क साधावा, सगळ्यांशी संवाद साधावा, बोलावं, कार्यक्रमाला जावं, 4 माणसं भेटतात, आनंद घ्यावा, चांगलं नेसावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं फिरावं. जे आपल्याला करावंसं वाटतं ते जरूर करावं. मन मारून मुळीच राहू नये. आणि आता मी साठी आले म्हणून कुठे खंतावूही नाही. जे आहे ते सुखा समाधानाने आपलं आयुष्य घालवावं, आनंदाने घालवावं. खूप सुंदर. मेघनाताई, तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आणि आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात आणि मुक्तपणे व्यक्त झालात आणि खूप उपयुक्त अशी माहिती तुमच्या साहित्याबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला दिली. त्याबद्दल गोवा दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. आणि तुमचे दाम्पत्य जीवन मी म्हणेन नेहमीच सुखी राहो, आनंदात राहो आणि तुमच्या हातून ही साहित्य सेवा अशीच अखंडितपणे घडत राहो, हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद मेघनाताई. धन्यवाद.